आज आपण जाऊया कुंडमळ्याला. म्हणजे जिथे आज आपण चाललोय कुंडमळ्याला. मी जिथे राहतो तिथून साधारण 15 किलोमीटर वरती हे ठिकाण आहे. तिथे एक नावा आज आपण जाऊया कुंडमळ्याला. माझ्या घरापासून साधारण 10-15 किलोमीटर वरती आहे ते. नावाप्रमाणे तिथे पाण्यामुळे कुंड तयार झाले, ती बघूया. आणि तिथे कुंदराई देवीचं मंदिर आहे आणि त्या पाण्यावरती फार चांगला पूल आहे. तो पूल देखील आपण आज बघूया. घरातून बाहेर पडलो आणि जोराचा पाऊस लगेच सुरू झाला. त्यामुळे आपण तिथेच थांबलो थोडा वेळ. आता पाऊस कमी आलाय आणि आपण निघालो. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. सभोवती हळूहळू पसरत असलेली हिरवी झालर येऊ घातलेल्या पावसाळ्याची आठवण करून देत होती. पुढे आलो आणि भक्ती शक्ती चौकातल्या तिरंग्याचं दर्शन घेतलं. पण खास कारण नसतानाही एक नवी ऊर्जा देण्याचं सामर्थ्य या 3 रंगात आहे. ऊर्जा देणारं आणखी एक कारण या तिरंग्याच्या पायथ्याशी आहे. चला बघूया. एकशे 7 मीटर उंच असलेल्या या तिरंग्याची भव्यता कॅमेऱ्यात टिपणं केवळ अशक्य. त्याची भव्यता आपण फक्त डोळ्यात भरून घ्यायची. ऊर्जा देणारं दुसरं कारण या तिरंग्याच्या पायथ्याशी आहे असं मी म्हटलं. ते आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय. शिवाजी महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचं हे अतिशय देखणं शिल्प. जितेंद्र जोशींच्या संत तुकाराम या मूव्हीमध्ये हा सीन अतिशय भावणारा आहे. या भागात लष्कराचा वावर असल्यानं व्हिडिओ घेताना जरा काळजी घेऊ. कारण एकूण 18 सबस्क्रायबर असले तरी नेशन फर्स्ट इज नेशन फर्स्ट. पुढे आडवा येणारा रस्ता आहे मुंबई पुणे हायवे. हायवेला लागल्यानंतर चहा आणि क्रीमरोल घेतला. भूक तर लागलेलीच. तिथून गोरावडेश्वर जवळच. पाऊस पडल्यानंतर आता बरीच गर्दी असेल वर. आपल्याला मात्र त्याच्या थोडं आधीच उजवीकडे वळायचं. कुंडमळ्याच्या रस्त्याला लागून भारतीय रेल्वेच्या अशा अनेक गाड्या इथं पार्क केल्या. कित्येक सुख दुःख वाहून येणाऱ्या ट्रेनची अवस्था पाहून वाईट तर वाटलं, पण भंगारात देखील भावना शोधण्याच्या माझ्या कौशल्याचं थोडं कौतुकही वाटलं. चला पुढे. कुंडमळ्याला येऊन पोहोचलोय आपण. अर्थात एवढी गर्दी अपेक्षित नव्हती. मागे एकदा येऊन गेलो त्यावेळी एवढी गर्दी नव्हती. ठीक आहे, पण तक्रार करण्याची गरज नाही. आपण त्याच गर्दीचा भाग आहे. आणि रविवार एका शांत, अर्थात शांतही नाहीये ठिकाण, पण कुठेतरी बाहेर व्यतीत करून सोमवारसाठी तयार राहणं प्रत्येकाच्या मनात असतं.
आपण थोडं पुढं जाऊ. मागे एकदा मी आलेलो तेव्हा पुढं गेल्यानंतर थोडी गर्दी कमी होती आणि मला छान व्हिडिओज पण घेता आले होते. इथून आत जायला थोडा रस्ता दिसतोय आणि भीती आहे, कारण ह्या बाईकला थोडी तार किंवा काचेचा तुकडा देखील पुरेसा आहे पंक्चर होण्यासाठी. ठीक आहे, तरी थोडं धाडस करू, कारण मोह आवरला जात नाहीये. साडेसहा वाजता आहेत. सायकलिंग आणि व्हिडिओ शूटिंग करणं फार तारेवरची कसरत आहे. आता आपल्याला इथून 15 किलोमीटर परत घरी जायचं आहे आणि अंधार पडायच्या घरी पोहोचूया. त्यामुळं हा शेवटचा व्हिडिओ. पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी, एका नव्या भागात.